काय पाऊस, काय चिखल, काय हिरवळ सगळं कसं ओके चाललंय बरं का. पण वाढत्या भाज्यांचे दर ऐकून आता काही सुचेना झाले. हां, तसं कष्ट पण आहे म्हणा आणि शेतकऱ्यांच्या मालाला दर हा पाहिजेच. कारण एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये देखील ते कष्ट करून आपल्याला भाज्या देत आहेत. मग आपण मॉलमध्ये वगैरे गेल्यानंतर भाज्यांचा दर कमी करत नाही. तसं मला वाटतं, की भाजी आणायला गेल्यानंतर शेतकरी जर एखादी भाजी विकत असेल, तर ₹5-10 न भांडता ती भाजी घेतली पाहिजे, नाही का? आता मॉलमध्ये गेल्यानंतर आपण म्हणत नाही, की हा टी-शर्ट बाबा तुम्ही ₹500 लावलाय, हा आम्हाला 200लाच द्या. तिथं बाजारभाव करत नाही. तसं इथं देखील करू नका. आपल्या शेतकऱ्यांना छान असं प्रोत्साहन द्या. त्यामुळे काल मी ₹40 पावशेर हा पावटा आणून छान अशी आमटी करायचं ठरवलं. आता ही आमटी माझी नाही का लहानपणापासून आवडते आमटी आहे. म्हणजे आमच्या घरी पावट्याचं सीझन असलं ना, की रोज पावट्याची आमटी बनणार हे ठरलेलं असायचं. आणि मी ज्यावेळेस लहानपणी हा पावटा डोक्यावर घेऊन जायचे ना विकायला, त्यावेळेस ₹10 पावशेरनं विकायचे आणि आता ₹40 पावशेर चाललेलं आहे. तर पावट्याची आमटी काय नाही, तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली, त्याच्यामध्ये घाटी मसाला, मीठ आणि लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकली. छान भाजलं की ह्याच्यामध्ये पावटा आणि बटाटा टाकला. नंतर पाणी टाकलं. छान उकळी येऊन द्यायची आहे. पावटा आणि बटाटा छान शिजला की ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. आणि आता ही आमटी कशी खायची म्हटली तर मला तर सांगू का, ह्या आमटीमध्ये गरमागरम आमटीमध्ये तुपाचा 1 चमचा टाकून छान भाकरीचा काला करून खायला खूप आवडते. बाकी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि मी जे बोलले ते खरं आहे की खोटं ते नक्की कमेंट करून सांगा बरं काय.